Hello students, we are seeing the different assembler directives. Then in last lecture we have seen the program organization directives. In today's lecture we are going to see the value returning attribute directives. Then let us see what is the value returning attribute directive. त्याच्यामुळं काय होतं आहे आपलं जे काही टास्क आहे प्रोग्रॅमिंगचं ते इझी होते. व्हाय इट बिकम्स इझी? कारण जे काही साईज ऑफ डेटा आयटम्स आहेत ते आपण ऑलरेडी काय करतो आहे असाईन करतो आहे. म्हणून काय होतं तुमच्या प्रोग्रॅमिंगचं जे टास्क आहे ते काय होतं आहे इझी होतं आहे. द नेक्स्ट पॉईंट काय आहे ते म्हणजे जे काय तुमचं प्रोग्रॅमिंगचं टास्क इझी करायचं काम आहे बाय असाइनिंग द डेटा आयटम्स साईज it is performed using these directives and cause the assembler to substitute some numeric constant. म्हणजे तुमच्या असेंब्लरला काय काम लागतं आहे की काहीतरी न्यूमरिक कॉन्स्टंट व्हॅल्यूज काय करायच्या असाइन करायच्या डिपेंडिंग ऑन द डेटा ॲटम्स. लक्षात येते काय आहे व्हॅल्यू रिटर्निंग ॲट्रिब्यूट म्हणजे काय आहे? तुम्ही काय करताय असेंब्लरला तुम्ही व्हॅल्यूज असाइन करताय. कशाच्या व्हॅल्यूज? द साईज ऑफ डेटा आयटम्स. आणि त्यामुळे काय होते तुमच्या प्रोग्रॅमिंगचं टास्क इझी होतं आहे. आणि असेंब्लर काय करते असेंब्लर सबस्टिट्यूट्स सम न्यूमरिक कॉन्स्टंट डिपेंडिंग ऑन द डेटा आयटम्स. म्हणजे काय करतो तुमचा जो काही डेटा आयटम आहे ते बघतो आहे पहिला आणि त्याच्यावर डिपेंडिंग काय करतो तुम्हाला काहीतरी न्यूमरिक व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देते. देन next point is the different types of the value returning attribute directives, that is length, size, offset, sec, that is segment and type. Then let us see the first part, that is length. Informs the assembler about the number of the elements in the data item such as array. म्हणजे तुम्ही एखादा सपोज फॉर एक्झाम्पल घ्या की एखादा ॲरे डिक्लेअर केला आहे आणि त्या ॲरेमध्ये किती नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत हे इन्फॉर्म करायचं असेंब्लरला काम कोणाचं आहे? द लेंथ डायरेक्टिव्ह. म्हणजे लेंथ डायरेक्टिव्ह काय देणार आहे तुम्हाला? द नंबर ऑफ इलेमेंट्स इन द डेटा ॲटम. जर तुम्ही ॲरे डिफाईन केला ऑफ अ DB देन तुम्हाला काय रिटर्न होणार आहे? द नंबर ऑफ बाईट्स अलोकेटेड टू द व्हेरिएबल. जर सपोज तुम्ही DW म्हणजे दॅट इज डिफाईन वर्ड साईजचा जर ॲरे डिक्लेअर केला त्यावेळेला काय होणार आहे तुम्हाला? नंबर ऑफ वर्ड्स अलोकेटेड टू दॅट व्हेरिएबल. लक्षात येत आहे? जर तुमचं लेंथ हे व्हेरिएबल काय फंक्शन करणार आहे? इट इन्फॉर्म्स द असेंब्लर द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द डेटा ॲटम. जर बाईट टाईपचं तुम्ही जर ॲरे डिक्लेअर केला तर नंबर ऑफ बाईट्स किती आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. आणि जर ॲरे तो जर तुम्ही DW दॅट इज वर्ड टाईपचा जर डिक्लेअर केला तर नंबर ऑफ वर्ड्स किती अलोकेट झालेत ते तुम्हाला सांगायचं काम कोणाचं आहे? लेंथ डायरेक्टिव्हचं आहे. देन जनरल फॉर्म कसं आहे? लेंथ व्हेरिएबल नेम. लेंथ हा काय झाला तुमचं कीवर्ड दॅट इज डायरेक्टिव्ह आणि व्हेरिएबलचं नाव. देन एक्झाम्पल बघूया आपण. मूव CX कॉमा लेंथ नेम. नेम हे जे काय तुमचं ॲरे असणार आहे त्या ॲरेची साईज किती आहे हे तुम्ही कशामध्ये स्टोअर केलं आहे? CX दॅट इज 16 बिट रजिस्टर. देन मूव DX कॉमा लेंथ ॲरे. हा जो ॲरे आहे त्याची लेंथ किती आहे ते तुम्ही कुठं स्टोअर केलं आहे? DXमध्ये. लक्षात येतं आहे? इट इज गोइंग टू गिव यू द नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ डेटा ॲटम. लेंथ काय करणार आहे? नंबर ऑफ एलिमेंट्स तुम्हाला सांगणार आहे किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत ह्या ॲरेमध्ये हे सांगायचं काम कोणाचं आहे? लेंथ ह्या व्हेरिएबलचं आहे. देन नेक्स्ट पार्ट इज दी साईज. आता काय करणार आहे बघा, साईज हे लेंथसारखं सिमिलर आहे पण लेंथ काय करत होतं तुम्हाला? नंबर ऑफ इलेमेंट्स किती आहेत ते सांगत होतं. पण इथं काय करणार आहे? नंबर ऑफ इलेमेंट्स सांगणार नाही, नंबर ऑफ बाईट्स किती अलोकेट झालेत हे तुम्हाला सांगणार आहे. कोण सांगणार आहे ती तुम्हाला? साईज हे डायरेक्टिव्ह. म्हणजे जर सपोज तुम्ही जर बाईट स्ट्रक्चरचं जर डिक्लेअर केला तर किती नंबर ऑफ बाईट्स आहेत ते तुम्हाला सांगणार. जर तुम्ही DW दॅट्स वर्ड टाईपचं जर तुम्ही ॲरे डिक्लेअर केला तर त्यामध्ये किती नंबर ऑफ बाईट्स आहेत हे सांगणार, नाही की तुम्हाला किती नंबर ऑफ वर्ड्स आहेत सांगणार. ते काय सांगणार आहे तुम्हाला? किती नंबर ऑफ बाईट्स त्याच्यामध्ये आपण अलोकेट केलेत हे सांगणार कोण? साईज हे व्हेरिएबल. आता सपोज 8 एवढे साईज आहे ॲरेची तुमच्या आणि तुम्ही जर
बी दॅट इज डिफाईन बाईट टाईपचं तुम्ही जर ॲरे डिक्लेअर केला असला तर तुम्हाला व्हॅल्यू किती रिटर्न होणार, दॅट इज 8. आणि जर सपोज तुम्ही DW टाईपचं जर ॲरे डिक्लेअर केला आणि त्याची साईज 8 आहे, मग त्याला तुम्हाला व्हॅल्यू किती रिटर्न होणार, 8 आणि 8 दॅट इज 16 बाईट्स तुम्हाला काय झालं त्याला अलोकेट झाल्या. आणि ते जर लेंथ जर वापरलं असतं तर तुम्हाला दोन्हीमध्ये 8 हेच व्हॅल्यू रिटर्न झाली असती. लक्षात येते डिफरन्स लेंथ आणि साईजमधला. लेंथ काय करणार आहे, तुम्हाला नंबर ऑफ इलेमेंट्स अलोकेटेड सांगणार आहे आणि साईज काय करणार आहे, नंबर ऑफ बाईट्स इन दॅट ॲरे. लक्षात येते. त्याचा जनरल फॉर्मॅट कसा आहे बघा, दॅट इज साईज व्हेरिएबल नेम. साईज हा काय झाला तुमचा कीवर्ड झाला, देन व्हेरिएबल नेम, देन एक्झाम्पल बघा मूव AX, साईज नेम. आता साईज नेम जे असणार आहे, नेम जे हे काय तुमचं झालं व्हेरिएबल झालं, साईज हे झाला कीवर्ड झाला. मग जे काय तुमचं नंबर ऑफ बाईट्स अलोकेट झालेत नेमला ते तुमचे कुठं मूव होणार आहेत, इन AX रजिस्टर. देन टोटल हे काय झालं तुमचं व्हेरिएबल झालं, साईज हा काय झाला कीवर्ड झाला आणि त्या टोटलची जी काय टोटलला जे काही नंबर ऑफ बाईट्स अलोकेट झाले ते बाईट्स कुठं मूव होणार आहे, टू द DX रजिस्टर. लक्षात येते. साईज आणि लेंथमधला डिफरन्स, लेंथ आणि साईज सिमिलर आहे पण बेसिक डिफरन्स काय, लेंथ काय करते नंबर ऑफ इलेमेंट्स इन दॅट आणि इथं काय दाखवते नंबर ऑफ बाईट्स अलोकेटेड टू दॅट व्हेरिएबल. लक्षात येते डिफरन्स, बेसिक डिफरन्स. देन द नेक्स्ट पॉईंट इज दी ऑफसेट. आता ज्यावेळेला आपण सेगमेंटेशन आणि फिजिकल मेमरी ॲड्रेस जनरेशन बघितलं त्याला ॲड्रेस आपण ऑफसेट हा पार्ट बघितला होता. देन लेट अस सी इफ it informs the assembler to determine the displacement of a specified variable with respect to the base of the segment. म्हणजे तुमचं असेंब्लरला इन्फॉर्म करणार आहे की त्या स्पेसिफाईड व्हेरिएबलची डिस्प्लेसमेंट किती असणार आहे विथ रिस्पेक्ट टू द बेस ऑफ द सेगमेंट. म्हणजे तुमच्या सेगमेंटचा बेस काहीतरी आहे 6000H असं तुमचं काहीतरी व्हॅल्यू आहे, तिथून तुमची किती डिस्प्लेसमेंट व्हायला पाहिजे त्या व्हेरिएबलची हे स्पेसिफाय करायचं काम कोणाचं आहे, ऑफसेटचं काम आहे. इट युजली यूज्ड टू लोड ऑफसेट ऑफ अ व्हेरिएबल इन टू द रजिस्टर. म्हणजे तुमचा जो काय ऑफसेट व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू रजिस्टरमध्ये लोड करायचं झालं तर तुम्ही काय करणार आहे, ऑफसेट हा व्हेरिएबल यूज करणार आहे. म्हणजे तुम्हाला जे ऑफसेट व्हॅल्यू जर लोड करायची झाली तर त्याला तुम्ही कुठला डायरेक्ट यूज करणार आहे, ऑफसेट हा डायरेक्ट यूज करणार आहे आणि तुम्ही रजिस्टरमध्ये व्हॅल्यू त्या व्हेरिएबलची लोड करणार आहे. देन नेक्स्ट, युझिंग धिस व्हॅल्यू अ व्हेरिएबल कॅन बी रेफरन्स्ड युझिंग इंडेक्स्ड ॲड्रेसिंग मोड. म्हणजे तुम्ही ही व्हॅल्यू जी का ऑफसेटची व्हॅल्यू तुम्ही लोड करणार आहे ती व्हॅल्यू यूज करून तुम्ही काय करताय, व्हेरिएबलला रेफरन्स करू शकताय युझिंग इंडेक्स्ड ॲड्रेसिंग मोड. तर त्याचं जनरल स्ट्रक्चर कसं आहे बघा, ऑफसेट व्हेरिएबल नेम. ऑफसेट हा काय झाला तुमचा डायरेक्टिव्ह दॅट इज कीवर्ड आणि व्हेरिएबल नेम काय झालं तुमचं नेम ऑफ द व्हेरिएबल. आता एक्झाम्पल बघा मूव SI, ऑफसेट ॲरे. लक्षात येते काय, ऑफसेट हा काय झाला कीवर्ड झाला, ॲरे काय झालं व्हेरिएबलचं नेम झालं. सिमिलरली मूव DX, ऑफसेट मेसेज दॅट इज MSG काय झालं व्हेरिएबलचं नाव, ऑफसेट हा काय झाला कीवर्ड. लक्षात येते. ऑफसेट म्हणजे काय, जे काय तुमची स्पेसिफाईड व्हेरिएबल आहे त्याची डिस्प्लेसमेंट किती व्हायला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू द बेस ऑफ द सेगमेंट हे तुम्हाला कोण दाखवणार आहे, ऑफसेट हे व्हेरिएबल दाखवणार आहे. विथ द हेल्प ऑफ ऑफसेट डायरेक्टिव्ह यू कॅन लोड दी ऑफसेट व्हॅल्यू इन टू द रजिस्टर. देन next part is the segment, that is seg, seg that is segment. It is used to determine the segment in which the specified data item is defined. म्हणजे जो काही तुम्ही स्पेसिफाईड डेटा आयटम्स असणार आहेत ते आपण कुठं म्हणजे त्याची डेफिनेशन कुठं दिली आहे, कुठं ते स्पेसिफाय केलेत हे दाखवायचं काम कुणाचं आहे, सेगमेंट ह्या डायरेक्टिव्हचा आहे. दॅट इज इट इज यूज टू डिटरमाइन द सेगमेंट इन विच द स्पेसिफाईड डेटा आयटम इज डिफाईन्ड. म्हणजे तुमचा जो काय डेटा आयटम आहे तो कुठं तुम्ही डिफाईन केला आहे हे दाखवायचं काम कोणाचं आहे,
दॅट इज SEG. त्याचा जनरल फॉर्मॅट कसा आहे SEG व्हेरिएबल नेम. त्याचं एक्झाम्पल बघा मूव DS, ACG लिस्ट. ACG काय झाला कीवर्ड झाला, लिस्ट हे काय झालं व्हेरिएबलचं नेम झालं. लक्षात येते. देन SEG MSG. SEG स्टँड्स फॉर वॉट सेगमेंट डायरेक्टिव्ह आणि MSG इज अ व्हेरिएबल नेम. लक्षात येते का काय व्हायला लागलं आहे. इट इज यूज्ड टू डिटरमाइन द सेगमेंट इन विच स्पेसिफाईड डेटा आयटम्स इज डिफाईन्ड. म्हणजे तुमचा जो काही डेटा आयटम आहे तो कुठल्या सेगमेंटमध्ये तुम्ही स्पेसिफाय केला आहे हे तुम्हाला दाखवायचं काम कोणाचं आहे सेगमेंट ह्या डायरेक्टिव्हचं आहे. दॅट इज SEG. म्हणजे तुमचं हे लिस्ट हे जे व्हेरिएबल आहे त्याची डेफिनेशन तुम्ही कुठं दिलेली असणार आहे DS. दॅट इज डेटा सेगमेंट. देन नेक्स्ट एक्झाम्पल काय होतं मूव ES, ACG मेसेज दॅट MSG. MSG हे जे व्हेरिएबल आहे त्याची डेफिनेशन तुम्ही कुठल्या सेगमेंटमध्ये दिलेली असणार आहे दॅट इज ES. दॅट इज एक्स्ट्रा सेगमेंट. Then next, that is last type of value returning directive is the type. It is used to determine the type of the data item. तुमचा जो काही डेटा आयटम आहे ते कुठल्या टाईपचं आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण काय करतोय टाईप हा डायरेक्टिव्ह यूज करतोय. इट डिटरमाइन्स द नंबर ऑफ बाईट्स अलोकेटेड टू द डेटा टाईप. म्हणजे तुम्ही किती नंबर ऑफ बाईट्स अलोकेट केले आहेत त्या डेटाला हे आयडेंटिफाय करायचं काम कोणाचं आहे टाईप ह्या डायरेक्टिव्हचं आहे. असेंबलर अलोकेट्स 1 बाईट फॉर DB. म्हणजे तुमचा असेंबलर काय करणार आहे डिफाईन बाईटला किती 1 बाईट अलोकेट करणार आहे. डिफाईन वर्डला किती 2 बाईट्स अलोकेट करणार आहे. डिफाईन डबल वर्डला किती 4 बाईट्स अलोकेट करणार आहे. लक्षात येते. हे सांगायचं काम कोणाचं टाईप ह्या डायरेक्टिव्हचं आहे. त्याचं जनरल फॉर्मॅट कसं आहे टाईप हा कीवर्ड देन व्हेरिएबल नेम. लक्षात येतं काय काय आहे ते. परत एकदा आपण बघूया आज आपण काय काय बघितलं ते. दॅट इज व्हॅल्यू रिटर्निंग ॲट्रिब्यूट डायरेक्टिव्स. त्यातला फर्स्ट काय होता लेंथ. लेंथ काय करणार आहे तुम्हाला इट इन्फॉर्म्स द असेंबलर अबाउट नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ डेटा आयटम. म्हणजे तुमचा एखादा डेटा आयटम आहे त्यात किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत हे सांगायचं काम कोणाचं आहे लेंथ ह्या डायरेक्टिव्हचं आहे. आणि साईज आणि लेंथमध्ये काय डिफरन्स आहे ते काय दाखवत होतं नंबर ऑफ एलिमेंट्स दाखवत होतं. आणि साईज काय करणार आहे नंबर ऑफ बाईट्स अलोकेटेड दाखवणार आहे तुमचं काय साईज हे डायरेक्टिव्ह. देन द नेक्स्ट पार्ट इज दी ऑफसेट. आता ऑफसेट कशासाठी जे काही तुमचं स्पेसिफाईड व्हेरिएबल आहे त्याची डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू द बेस ऑफ द सेगमेंट किती व्हायला पाहिजे ते इन्फॉर्म करायचं काम कोणाचं आहे तुमच्या ऑफसेट ह्या डायरेक्टिव्हचं आहे. देन द नेक्स्ट पार्ट इज दी सेगमेंट SEG. सेगमेंट कशासाठी यूज करतो आहे यूज टू डिटरमाइन द सेगमेंट इन विच द स्पेसिफाईड डेटा आयटम इज डिफाईन्ड. देन लास्ट पार्ट म्हणजे तुमचं ह्याचं कसं झालं तुमचा जो काही डेटा आयटम आहे तो कुठल्या सेगमेंटमध्ये तुम्ही काय केला आहे डिफाईन केला आहे हे कोण सांगणार आहे SEG. देन लास्ट इज दी टाईप. टाईप म्हणजे काय तुम्ही नंबर ऑफ बाईट्स किती अलोकेट केलेत त्या डेटा आयटमसाठी हे सांगायचं काम कोणाचं आहे टाईप ह्या डायरेक्टिव्हचं आहे. मग जर DB टाईपचं तुम्ही यूज केला असेल तर 1 बाईट देणार आहे. DW असेल तर 2 बाईट्स देणार आहे. डबल वर्ड दॅट इज डबल वर्डसाठी काय असणार आहे 4 बाईट्स असणार आहे. लक्षात येतं आहे. इन दिस वे वी आर कम्प्लिटिंग विथ द व्हॅल्यू रिटर्निंग ॲट्रिब्यूट डायरेक्टिव्ह. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी द नेक्स्ट part of this chapter. Then today we will stop here. Thank you.